अर्जुन आणि रिया हे खूप चांगले मित्र होते. त्यांना भूतांच्या गोष्टी ऐकायला खूप आवडायच्या. एके दिवशी त्यांनी एका भूतबंगल्यात जायचं ठरवलं. तो बंगला टेकडीवर होता. रिया, तुला भीती वाटते का? नाही, तुला वाटते का? त्यांनी एकमेकांना आत जाण्याची हिंमत दिली. तो बंगला खूपच भयानक दिसत होता, पण ते दोघेही आत जाण्यासाठी निघाले. तो बंगला खूप उंच आणि भयानक होता. त्याच्या खिडक्या तुटलेल्या होत्या. रंग फिकट झाला होता. बागेत चारे झुडपे वाढली होती. अर्जुन आणि रियाच्या अंगावर काटा आला. त्यांनी या बंगल्याबद्दल अनेक कथा ऐकल्या होत्या. लोक म्हणायचे की हा बंगला भूत बंगला आहे. त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि बंगल्याकडे निघाले. त्यांचे हृदय भीती आणि उत्सुकतेने धडधडत होते. आत त्यांना काय सापडेल? गेट जोरात कुरकुरलं. ते गंजलेले आणि जुने होते. वाढलेल्या तणामुळे त्यांच्या घोट्यांना ओरखडे पडले. हवा थंड होत चालली होती. अर्जुन आणि रियाला अस्वस्थ वाटू लागले, पण ते दोघेही राहण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी श्वास रोखला आणि अंगणात शिरले. बंगला त्यांच्यावर पसरला होता. त्यांना भीतीदायक शांतता जाणवत होती. आता मागे हटायचे नव्हते. समोरील दरवाजा तुटलेला होता. तो कुरकुरत उघडला. आत अंधार आणि धूर होती. छतावरून कोण्याचे जाळे लटकत होते. अर्जुन आणि रिया खोकले. हवेत धुळीचा वास येत होता. त्यांना स्वतःच्या श्वासाचा आवाज येत होता. ते काळजीपूर्वक आत शिरले. त्यांच्या वजनाने लाकडी फरशी कुरकुरली. प्रत्येक पाऊल भीतीने भरलेले होते. पुढच्या खोलीत त्यांना काय सापडेल? भाग 5. विचित्र आवाज. अर्जुन आणि रिया बंगल्यात फिरत होते. प्रत्येक खोली रिकामी आणि जीर्ण झाली होती, पण त्यांना विचित्र आवाज ऐकू येत होते. कुजबुज आणि कण्हणे ऐकू येत होते. त्यांच्या मागे पावलांचा आवाज ऐकू आला. त्यांचे हृदय भीतीने धडधडू लागले. ते लगेच मागे वळले, पण तिथे कोणीच नव्हते. त्यांना खरोखरच भीती वाटू लागली होती. ही त्यांची कल्पना होती का, की दुसरे काही? अर्जुन आणि रियाने एकमेकांकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. त्यांनी बंगल्याच्या प्रत्येक कोपऱ्यात शोध घेतला, पण काहीच सापडले नाही. अचानक एका कोपऱ्यातून एक जोराचा आवाज आला. ते दोघेही तिकडे धावले, पण तिथे फक्त एक जुनी तुटलेली खुर्ची होती. त्यांना वाटले की त्यांनी काहीतरी पाहिले, पण ते फक्त सावल्या होत्या. रिया म्हणाली, आपण इथून निघून जाऊया. मला हे ठिकाण अजिबात आवडत नाही. अर्जुनने मान डोलावली आणि ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले, पण दरवाजा अडकला होता. त्यांनी जोर लावून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो हलला नाही. तेवढ्यात त्यांना पुन्हा पावलांचा आवाज ऐकू आला, आणि यावेळी तो खूप जवळून येत होता. अर्जुन आणि रिया एकमेकांच्या हातात हात घालून उभे राहिले. त्यांच्या हृदयाची धडधड वाढली होती. त्यांना वाटले की आता काहीतरी भयंकर घडणार आहे. भाग 6. थंड हवेचा झुडूक आणि कुजबुज. बंगल्यातून थंड हवेचा झुडूक आला. त्यामुळे पडदे उडू लागले. अर्जुन आणि रियाच्या अंगावर काटा आला. त्यांना कुजबुज ऐकू आली. ती कुजबुज त्यांचे नाव घेत होती. ते घाबरून जागीच थांबले. त्यांचे रक्त गोठले. त्यांनी घाईघाईने इकडे तिकडे पाहिले, पण अंधारात त्यांना काहीच दिसले नाही. कुजबुज थांबली. ते तिथे एकटेच होते, की त्यांच्या सोबत कोणी होते? भाग 7. भूतकाळातील व्यक्तिरेखा. अर्जुन आणि रियाने तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पुढे पाहिले होते, पण जेव्हा ते जाण्यासाठी वळले तेव्हा त्यांना ते दिसले. कॉरिडॉरच्या शेवटी एक भूतकाळातील व्यक्तिरेखा उभी होती. ती उंच आणि सावलीसारखी होती. तिचे डोळे लाल चमकत होते. अर्जुन आणि रिया घाबरून ओरडले. त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ती व्यक्तिरेखा त्यांच्या दिशेने तरंगत होती. आता पळून जाण्याची वेळ आली होती. अर्जुन आणि रिया एका जुन्या, विस्मृतीत गेलेल्या वाड्यात आले होते. त्यांना या ठिकाणाबद्दल अनेक भयानक कथा ऐकायला मिळाल्या होत्या, पण त्यांनी कधीच विश्वास ठेवला नव्हता. आज ते स्वतःच या कथांचा एक भाग बनले होते.
वाड्याच्या भिंतींवर जुन्या चित्रांचे अवशेष होते आणि प्रत्येक कोपऱ्यात धूळ साचलेली होती. वातावरणात एक विचित्र थंडावा होता, जणू काही अदृश्य शक्ती त्यांना पाहत होती. ते दोघेही एकमेकांच्या हातात हात धरून चालत होते. त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. अचानक त्यांना एक आवाज ऐकू आला, जणू काही कोणी त्यांना बोलावत होते. त्यांनी मागे वरून पाहिले, पण तिथे कोणीच नव्हते. ते पुढे चालू लागले, पण त्यांच्या मनात भीतीची एक लहर होती. आता जेव्हा त्यांनी त्या भूतकाळातील व्यक्तिरेखेला पाहिले, तेव्हा त्यांना कळले की या वाड्यात काहीतरी खरंच भयानक आहे. ती व्यक्तिरेखा हळूहळू त्यांच्या जवळ येत होती आणि त्यांना पळून जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यांनी एकमेकांच्या हातात हात धरून धावायला सुरुवात केली. त्यांच्या मनात एकच विचार होता, या ठिकाणापासून जितक्या लवकर दूर जाऊ शकतो तितके लवकर दूर जाऊ. भाग 8. जीव मुठीत धरून पडणे. अर्जुन आणि रिया मागे न पाहता पळाले. त्यांना त्या भूतकाळातील व्यक्तिरेखेचा पाठलाग करताना ऐकू येत होते. ते बंगल्यातून पळाले. ते कोण्याच्या जाळ्यांना आणि तुटलेल्या फर्निचरला बाजूला करत पळाले. त्यांना फक्त तिथून सुटका हवी होती. अखेर ते समोरील दारात पोहोचले. ते अडखणत रात्रीच्या अंधारात पळाले. ते शेवटी सुरक्षित होते की ते सुरक्षित होते का? भाग 9. पुन्हा कधीच नाही. अर्जुन आणि रिया घरी पोहोचत नाही तोपर्यंत पळत राहिले. रियाच्या घरी पोहोचल्यावर ते थांबले. त्यांनी दार जोरात बंद केले आणि श्वास घेण्यासाठी त्यावर वाकले. ते इतके घाबरले होते की त्यांनी कधीच नव्हते. त्यांनी एकमेकांकडे पाहिले. त्यांचे डोळे भीतीने विस्फारले होते. त्यांना माहीत होते की ते ही रात्र कधीच विसरणार नाहीत आणि त्यांना माहीत होते की ते पुन्हा कधीच त्या बंगल्यात जाणार नाहीत. अर्जुन आणि रियाच्या मनात अजूनही त्या भयानक रात्रीच्या आठवणी ताज्या होत्या. त्यांनी त्या बंगल्यात काय पाहिले होते ते शब्दात सांगणे कठीण होते. प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक सावलीत त्यांना काहीतरी भयानक दिसत होते. ते फक्त पळत राहिले. त्यांच्या हृदयाचे ठोके वाढत होते. रियाच्या घरी पोहोचल्यावर त्यांनी एकमेकांकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. त्या रात्रीच्या अनुभवाने त्यांना शिकवले की काही गोष्टींना हात लावणे धोकादायक असते. त्यांनी ठरवले की ते पुन्हा कधीच त्या बंगल्यात जाणार नाहीत. त्यांनी एकमेकांना वचन दिले की ते नेहमी एकमेकांच्या पाठीशी उभे राहतील, कोणत्याही संकटात. त्या रात्रीच्या आठवणींनी त्यांना एक नवीन दृष्टिकोन दिला. त्यांनी ठरवले की ते त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतील, कारण त्यांना माहीत होते की जीवन किती अनिश्चित असू शकते. त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि ठरवले की नेहमी एकमेकांच्या सोबत राहतील, कोणत्याही परिस्थितीत. भाग 10. दुसऱ्या दिवशी. दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि रियाने त्यांच्या मित्रांना त्यांच्या अनुभवाबद्दल सांगितले. त्यांच्यापैकी काही जणांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही, पण त्यांच्यापैकी काहींनी त्या कथा ऐकल्या होत्या. त्यांना माहीत होते की तो सोडून दिलेला बंगला भूतबंगला आहे. अर्जुन आणि रियाला माहीत होते की ते सुटून आले हे त्यांचे नशीब होते. त्यांनी त्यांचा धडा घेतला होता. काही धाडस न केलेलेच बरे. भाग 11. धडा. अर्जुन आणि रिया पुन्हा कधीच त्या सोडून दिलेल्या बंगल्याजवळ गेले नाहीत. त्यांनी शिकले की काही ठिकाणे सोडून देणेच चांगले. त्यांनी हेही शिकले की घाबरणे ठीक आहे. कधीकधी भीती तुमचा जीव वाचवू शकते. आणि त्यांनी शिकले की खरी मैत्री म्हणजे तुमच्या भीतींना एकत्र सामोरे जाणे, जरी त्याचा अर्थ पळून जाणे असेल तरीही. समाप्त.